नाही, ही आपल्या हिंदू संस्कृतीची प्रथा आणि परंपरा आहे। धोंडे जेवण आणि अधिक मासाचं पुण्याचं पर्व असतं, त्याचं महत्त्व हे आगळं आणि वेगळं आहे। परंतु कोणी टीका टिप्पणी करते याच्याकडे, ज्या आधुनिक परंपरा ज्या रेव पार्टीच्या माध्यमातून करतात त्यांना हे अधिक मासाचं महत्त्व काय समजणार आहे, एवढंच त्याच्यामध्ये म्हणता येईल। परंतु हे त्यांनी जर समजून घेतलं की आपली खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची हिंदू धर्माची आणि ही जी प्रथा परंपरा आहे, लेकीचा आणि जावयाचा सन्मान करण्याचा या अधिक मासामध्ये ते समजून घेण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे रेव पार्टीवाल्याला हे अधिक मासातलं जेवण समजणं नाही, अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। राज्यपालांच्या जवळपास 600 ते 650 आणखी येतातच आहे। जवळपास हा 700-750 जावई आणि त्यांचे लेकी आणि जावई, आणि म्हणजे 750 दुरे 1500 हे बाहेर येऊन आमचे लेकी आणि जावई उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे सगळ्यांचं नियोजन अतिशय चांगलं आहे। भेट वस्तू त्या पाहिल्यानंतर त्या खुश होतील। राज्यपालांच्या अधिकारातले जे आमदार आहेत ते निवडवणार आहे, सुजय विखेंचं नाव चर्चेमध्ये आहे। मला असं वाटतं की तो सर्व अधिकार राज्य सरकारचा आणि महामहिम राज्यपालांचा आहे। त्यामुळं आता 73 जागा जवळपास भरले जाणार आहेत। 78 पैकी 73 जागा या भरल्या जाणार आहेत आणि फक्त 5 जागा राज्यपाल नियुक्त भरणं प्रलंबित आहेत। मला वाटतं एवढ्या सगळ्या चांगल्या वातावरणामध्ये या जागा देखील भरल्या जातील, कारण पूर्वी 7 भरलेल्या आहेत राज्यपालांच्या अधिकारातल्या आणि 5 प्रलंबित आहेत। तर अधिवेशनापूर्वी सरकार या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकते। त्यामुळे तो सर्वाधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे आणि राज्यपाल महोदयांचा आहे। मला वाटतं त्याच्यामध्ये अधिकचं मी बोलणं काही संयुक्त होणार नाही। चर्चेमध्ये आहे सुजय विखे। मला असं वाटतं की आता त्यांनी जी काही इच्छा व्यक्त केली त्यानुसार त्यांची तयारी असेल, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आता शेवटी वरिष्ठ आणि सरकार काय निर्णय घेते याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे किंवा लक्ष तिकडे दिलं पाहिजे। रोहित पवारांचं उपोषण अजूनही सुरू आहे, गिरीश महाजन भेटायला जाणार असं चर्चा आहे। मला वाटतं आता तो राज्य सरकार आणि जे उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये निश्चित जे काही निर्णय घ्यायचा आहे तो राज्य सरकार आणि त्यांचं शिष्टमंडळ जाऊन चर्चेच्या अंती सुटेल। परंतु सरकारने दिलेला शब्द हा वेळेच्या पूर्वी पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। आचारसंहितेची अडचण आलेली आहे, 22 तारखेला संपेल आणि 22 तारखेपासूनच अधिवेशन सुरू होते। सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याची भूमिका ही देवेंद्रजी फडणवीस सरकारने घेतलेली आहे आणि म्हणून आता कुठलं तरी कारण काढायचं, मला वाटतं की या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहमती दर्शवलेली आहे। राज्य सरकारमध्ये शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी सर्व सारांसार विचार करून शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार त्यामध्ये पुढे जाईल।